एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि ही आहे तुमची लाडकी रचना. तू पण लाडका आहेस. So yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. Yes, hello everyone. So काही दिवसांपूर्वी एका व्लॉग मध्ये आणि कम्युनिटी पोस्टवर आम्ही टाकलेलं की तुम्हाला काहीही प्रश्न असतील आम्हाला नक्की विचारा, कारण जसं तुम्हाला माहिती आहे आता आपली युट्यूब फॅमिली वाढत चालली आहे. सो खूप लोक आपल्याला जॉईन होत आहेत आणि खूप लोकांना आमच्याबद्दल नाही माहितीये, खूप लोकांना तर ऑफकोर्स सगळं माहितीये. राईट फ्रॉम कर्टन्स टू म्हणजे घरात एक वस्तू कुठे ठेवली आमची, किचन मधली प्रत्येक गोष्ट, सगळं काही माहितीये. सो ते जे क्वेश्चन्स आहेत त्याचे उत्तर आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आणि आम्ही खूप सुपर सिलेक्टेड क्वेश्चन्स घेतले आहेत आणि जास्त नाही. जसं सांगितलेलं की 15 क्वेश्चन्सची उत्तरं आम्ही देऊ, पण आम्ही 20 सिलेक्ट केले कारण खूप लोकांचे रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स होते. 80 to 90% सेम क्वेश्चन्स आहेत, म्हणून कोणी वाईट नका वाटून की आमच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर नाही दिले, कारण सगळ्यांचे ऑलमोस्ट सिमिलर आहे. सो रॅन्डमली त्यातले आम्ही सिलेक्ट केले आहेत 20. आणि ज्यांचे मला असं वाटलं की मी तिथल्या तिथे त्यांना कॉमेंट करू शकते, त्यांना मी तिथल्या तिथे कॉमेंट सुद्धा केलेलं आहे. आणि असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्याशी मला नक्की आवडेल इंस्टाग्रामवरती बोलायला, बिकॉज त्यांना त्यांचं काहीतरी पर्सनल शेअर केलंय. सो मी त्यांना तिथे मेसेज केलं की मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, मी नक्की तुम्हाला तिथे भेटेल. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. सो द फर्स्ट क्वेश्चन आलाय तो आहे काजल पवार यांनी आम्हाला विचारलंय, म्हणजे त्यांचं कॉमेंट असं आलेलं, हाय, तुझा व्लॉग बघून खूप इन्स्पिरेशन मिळतं. तुझ्यासारखं युट्यूबर बनायचं असेल तर तू काय सजेशन देशील, कसं मोटिवेशन करशील? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला त्या पोझिशनवर किंवा त्याच्यासाठी आम्ही केपेबल आहोत असं आम्हाला जाणीव करून देतात. राईट. सो थँक्यू सो मच. सो मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जेवढं रिअल राहाल ना तेवढं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल. आजपर्यंत आम्ही जसे आहोत, आम्ही आमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर जसे आहोत तसेच तुम्हाला आम्ही चॅनलवर दिसतो, तसेच तुम्हाला आम्ही व्लॉग्स मध्ये दिसतो. सो मी एवढंच सांगेल की जेवढं रिअल राहता येईल ना तेवढं रिअल राहा, कारण फेक आपण 1 दिवस 2 दिवस जास्तीत जास्त 1 महिना तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय, त्यानंतर तुमचं जे रिअल आणि डेली ऑलमोस्ट 750 व्लॉग्स, आय मीन एवढं फेक तर कोणीच असू नाही शकत, कोणीच नसू शकतो, म्हणजे नाही बघू शकत. सो मी एवढंच म्हणेल की जेवढं तुम्हाला रिअल राहता येईल ना तेवढं तुम्ही रिअल राहा, तेवढंच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल आणि येस त्यांच्याबरोबर कनेक्ट व्हाल. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळं असतं. सो तुम्ही पण तुमचं जे युनिकनेस आहे, तुमच्यात जे तुम्ही ज्याच्यामुळे तुम्ही ओळखले जातात, तेच तुम्ही ते ठेवून तुमचे ब्लॉग्स आणि तुम्ही गुड युट्यूबर बनवू शकता आणि तीच गोष्ट पुढे कॅरी केली जाईल. हे प्रवीस वर्ल्ड यांनी आम्हाला विचारलंय, ताई तू बाहेर गेल्यावर डाएट वर आहेस तर काय खाते आणि किती क्वांटिटी मध्ये खाते? सो माझा जो डाएट आहे ना तो मी फॉलो करते, जेवढं माझ्याने होतं तेवढं मी फॉलो करते. बट येस, मी त्यात काहीही चीट नाही करत. खूप क्वचित असेल जिथे मी चीट करते, नाहीतर जसं मी शोधते की कुठे मला ज्वारीची भाकरी मिळेल. मी भात नाही खात आणि मोर ऑफ व्हेजिटेबल्स खाते, मोर ऑफ सॉटेड व्हेजिटेबल्स खाते, सलाड खाते, फ्राईड आयटम्स खात नाही. सो माझ्याने जेवढं होईल तेवढं मी बाहेर गेल्यावर सुद्धा माझा डाएट फॉलो करते. जिथे मला काहीच नाही मिळालं तर तिथे मी कधी पाणी सुद्धा फक्त पिते, सनीला सुद्धा माहितीये, नाही तर फ्रुट्स खाते. बट आय मेक शुअर की माझा तो डे वेस्ट नाही जायला पाहिजे, कारण मी एवढी मेहनत घेतली आहे. सो ते वेस्ट नाही जायला पाहिजे. म्हणजे आपण 1 दिवस खाऊ पण नंतर असं वाटेल की दुसऱ्या दिवशी ठीक आहे ना आपण परत वेट लॉस करू, पण असं नाही व्हायला पाहिजे. जर एक म्हणतात ना असं मी खूप गोष्ट जी एकदम म्हणजे तुम्हाला ठरवली मनापासून, तर ती आणि मी ह्यावेळेस खूपच ठरवलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की नक्कीच की रचना आधीची जी रचना होती आणि जे म्हणजे तिच्यात बदल आला आहे एवढ्या लास्ट 2-3 मंथ्स मध्ये, आय मीन इट इज ट्रेमेंडस. आणि एवढा बदल आहे की मला कधी
असं वाटतच नाही की आणि तीच रचना आहे का नाही. नाहीतर लेट नाईट स्नॅक्स आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत चिप्सचे पॅकेट, मूवीज आम्ही लेट नाईट बघायचो तेव्हा चिप्सचे पॅकेट. जेव्हा मी नसायचो रचना तेव्हा घरी लेट नाईट मागवायचे स्विगीवरून, झोमॅटोवरून वेगवेगळे. ते लोक मला मिस करत असतील. आय मीन ती रचना आणि आत्ताची रचना म्हणजे जमीन आसमानचा फरक. म्हणजे मी तुम्हाला सांगू, आता मूवीला गेलेलो सारी लिटरली असं नाकापर्यंत लास्ट मला आठवतं एक लास्ट मूवी बघितलेला तेव्हा मी तिला जस्ट एक टेस्ट केलेली. तिला मी जस्ट बोललो की रचना एक घास तरी माझ्यासाठी खाशील ना. आणि बर्गरचा एक बाईट होता, फ्राईजचे 1-2 पीस होते. मला वाटलं एक सेकंड मला वाटलं की ती हो बोलेल. म्हणजे तिच्या मनात होतं की डोळ्यातून दिसत होतं मला की येस तिला पाहिजे. पण तिने जे ठरवलंय ते इट्स रिअली म्हणजे रिअली हॅट्स ऑफ टू हर. अँड त्याच्यासाठी मी नेहमीच तिला सपोर्ट करत राहते. म्हणजे असं नाहीये की मी खूप उपाशी वगैरे राहते, मी सगळं खाते पण हेल्दी खाते आणि पोटभर खाते. म्हणजे एकदम पोट भरून भरून खाते मी. सो मला जे आवडतं ते मी सगळं खाते. रश्मी राकीबे हे म्हणतायत, सॉरी जर मी कोणाचं नाव चुकीचं घेतलं तर. ताई युट्यूबवर तर खूप काम करते तू, पण तुला कधी असे वाटते का तू CA होण्यासाठी खूप प्रयत्न करत होती आणि ते मागे पडलं आहे? सो येस, कधी कधी बॅक ऑफ माइंड असं वाटतं की थोडीशी मेहनत केली असती तर करू शकली असती. पण एक असतं ना, तिथे माझी आवडच नव्हती. म्हणजे असं नाहीये की मी खूपच अशी डब्बू वगैरे, मी डिस्टिंक्शन मध्ये पास करणारीतली आहे. म्हणजे मला नेहमी 76+ 80+ पर्सेंटेज मिळाले. मी खूप अशी हुशार मुलगी होती, आता सुद्धा आहे. सिन्सिअर, खूप सिन्सिअर. म्हणजे कधी स्कूल बंक नाही केलंय, कॉलेज ऑफकोर्स बंक केलंय कारण तेव्हा नवीन नवीन होतं कॉलेज लाईफ वगैरे. पण स्कूल कधीच नाही, कधी कोणाचे फंक्शन्स अटेंड नाही केलेत. एवढी अभ्यासू मुलगी होती मी. आणि सगळ्यांना होप्स होते माझ्याकडनं की मी करेल. मी सुद्धा थोडीशी जास्त मेहनत घेतली असती ना तर मी झाली असती. पण असतं ना, ती इच्छाच नव्हती करायची. म्हणजे मी इव्हन CA झाली असती ना, मी कुठेतरी दुसरीकडे अशी वळली असती, डायव्हर्ट झाली असती. कारण मी तिचा प्रवास बघितला एवढ्या लग्नानंतर. कारण मी एक्झाम्स देत होती, सो त्याने सुद्धा पाहिलं आहे ते माझं की मी कशी एक्झाम मी जायची. सगळं मी ना खूप एकपट्टी आहे. म्हणजे एकदा मी वाचलं ना, काहीही एकदा मी बघितलं किंवा वाचलं ना, माझ्या डोक्यात ते फिक्स राहतं. तसंच नायसा सुद्धा आहे, तसंच सनी सुद्धा आहे. सो त्या बाबतीत मी कधीच पाठी नाही राहिलीये. पण मला जे आवडत होतं ते मी आता करते आणि मी खुश आहे. मे बी फ्युचरमध्ये मी परत करेल, यू नेव्हर नो. जसं आता थोडे दिवस आधी स्वप्नाली वहिनींचं मी सांगितलं तुम्हाला की एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही कोणत्याही वयात काही करू शकतात. आता जसं मला माझ्या वेटला घेऊन रिअलायझेशन झालंय, कदाचित त्याला घेऊन पण रिअलाइज होऊ शकतं. पण येस, ते थोडंसं लेट नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. पण आता मी जे करते त्यात मी खूप खुश आहे. हे क्वीन ऑफ माय ओन वर्ल्ड, असं किती छान नाव आहे ना. टिकटॉकवर व्हायरल झालेला तुझा एक व्हिडिओ आणि त्यानंतर तुझं युट्यूब ब्लॉगर म्हणून करिअर निवडणं आणि आता एवढं भरभरून प्रेम तुला तुझ्या युट्यूब फॅमिलीकडून मिळतंय. तुला तुझीच एक वेगळी अनोखी ओळख तुला मिळाली. कसं वाटतं तुला याबद्दल? खूप मोठी हो रचना आणि तुला या जगातलं प्रत्येक सुख मिळू दे, एवढीच माझी छोटीशी विश असेल तुझ्यासाठी. बिकॉज यू आर द स्टार ऑफ युअर फॅमिली. खूप सुंदर लिहिलंय, खूप छान लिहिलंय. खरंच मी ऍज अ हजबंड बोले की आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. तिने आतापर्यंत जेवढं अचीव्ह केलं आहे त्याच्यातच मी एवढं सॅटिस्फाईड आणि रिअली ब्लेस फील करतो की शी इज माय लाईफ पार्टनर. आणि कधीच तिने कुठल्याही फॅमिली मेंबरला असं मला वाटतं कधी हर्ट नसेल केलं. आय मीन कधी चुकून झालं असेल तर ओपिनियन आपले कधी कधी क्लॅश होतात, बट आय डोंट थिंक सो ती अशी जाणून बुजून अशी एक काय करेल असं मला वाटतं. सो तुम्ही जसं इथे लिहिलंय की आय एम द स्टार ऑफ माय फॅमिली. मला नाही वाटत मी स्टार आहे. मला असं वाटतं माझी पूर्ण फॅमिली स्टार आहे. बिकॉज ह्यांच्यामुळे आज मी इथे. एवढं सोपं नव्हतं कारण मी खूप लोकांची जर्नी पाहिली आहे. मी खूप लोकांना पाहिलंय. खूप लोकांकडे त्यांच्या फॅमिलीचा सपोर्ट नसतो. फॅमिलीचा सपोर्ट असला तरी नवऱ्याचा सपोर्ट नसतो. नवऱ्याचा असेल तर कोण दुसरं काहीतरी बोलतो. काय ना काय मध्ये तुम्ही माझी जो फुल फॅमिली बघितली असेल
असेल ना, मी इकडचे मोजून 3-4 लोक नाही म्हणत आहे, पण पूर्ण फॅमिली, लाईक पूर्ण टाकळे फॅमिली, सगळे आत्या, सगळ्या मावश्या, आईकडचे माझे साईड, सगळे लोक तुम्ही तेवढेच बघत असाल किती एन्थुसियास्टिक असतात. लाईक मी जर कधी कुठे बाहेर गेली म्हणजे फॅमिलीला भेटायला, तर पहिले विचारतात तू आज नाही ब्लॉग काढत आहे, तू ब्लॉग का नाही काढत आहे, तुला काढायला पाहिजे. सो त्यांच्यात सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट आहे. त्यांनी मला कधीच कोणी थांबवलं नाहीये किंवा कधीच कोण बोललं नाही की आम्हाला नको घेऊस, आम्हाला नाही यायचंय वगैरे वगैरे, असं कधीच कोण बोललं नाहीये. म्हणून मी असं म्हणेल की सगळे लोक स्टार आहेत आणि त्यांच्यामुळे मी स्टार आहे. नुपूर लोखंडे हे म्हणतायत की हॅलो, वॉच युअर ईच व्लॉग अँड ईच व्लॉग हॅज समथिंग गुड टू लर्न अँड इन्स्पायर. मच लव्ह यू टू ऑल. Question: how we can stay positive and focused during our critical career stage? हे सनी उत्तर दिले. सो मी म्हणेल की लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन्स तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आमची लाईफ खूपच सरळ आणि स्मूथ चालू आहे, नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्ट्रगल आहे. ती स्ट्रगल कुठलीही असू शकते. म्हणजे त्यांच्या लाईफ म्हणजे फॅमिलीमध्ये असेल, म्हणजे फॅमिली सर्कलमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, किंवा त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात ऑब्स्टिकल्स आहे. पण आयुष्य कसं जगायचं हे मी नेहमीच म्हणतो, हे आपल्या हातात आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह साईडवर फोकस करत राहाल तर डेफिनेटली तुम्ही कुठलीही गोष्ट काय म्हणतात त्याला सामोरा करू शकता. आणि पण तुम्ही फक्त एक नेगेटिव्ह साईडच बघत राहाल की त्याच्यावरच फोकस कराल तर तुम्ही मग चांगल्या गोष्टींकडे जाणारच नाही. आणि मग तुमचा तो जो मेन हे आहे, ध्येय आहे, तुमचं जे मेन ड्रीम्स आहे, गोल्स आहेत आयुष्यात, ते कुठे ना कुठे मग राहून जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल बी फोकस्ड. आणि मी एवढंच म्हणेन, बी फोकस्ड, बी पॉझिटिव्ह ऑलवेज. आणि आपल्याला जे इन्स्पायर करतात ना त्यांच्या अवतीभोवती नेहमी राहा तुम्ही. ते भलेही फ्रेंड्स असेल, फॅमिली असेल किंवा नेचर असेल, तुम्हाला जी गोष्ट आवडते, ज्याच्यापासून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतात, तर त्यांच्या आजूबाजू तुम्ही सराउंडिंग मध्ये तुम्ही राहा, असं मी बोलेल. मी फक्त एकच म्हणेल की जेव्हा पण तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये अडकलात ना, फक्त एकच विचार करा, कॉइनला नेहमी 2 साइड असतात. एक साइड जर निगेटिव्ह असेल तर दुसरी साइड ऑफकोर्स पॉझिटिव्ह असायलाच पाहिजे. तर लगेच दुसऱ्या साइड पण बघा. आणि मग कदाचित एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. आणि प्रत्येकाला एक रिझन असतं. सो डोंट वरी. तुम्ही आज न उद्या त्याचं काय कारण आहेत की तुम्ही ह्या स्टेजला एवढे ऑब्स्टिकल्स तुम्ही फेस करत आहात, हे तुम्हाला नंतर पुढे तुमच्या आयुष्यात नक्कीच समजेल. आणि काही टेन्शन नाही घ्यायचं, देव आहेच आपल्याबरोबर. पण त्याच्यासोबत आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि फोकस राहायचं. नमिता तुलास्कर यांनी कमेंट केलंय, हाय ताई, मी मागे 2 वेळा तुला विचारलं आहे. आय कॅन अंडरस्टँड, खूप मेसेजेस येत असतील, तुला वेळ नाही मिळत असणार. मी पण तुझ्या सारखी चब्बी आहे आणि मला शॉर्ट ड्रेस घालायला आवडतात. तर तू तुझे क्लोथ कसे सिलेक्ट करते? तू एवढी बारीक दिसते, त्यावर एक प्लीज ब्लॉग बनव. मी तुझ्या एवढी ब्युटिफुल नाही आहे, पण ठीक दिसते, प्लीज ब्लॉग बनव. सर्वात आधी मला असं वाटतं की आपण ना सर्वांनी फील करायला पाहिजे की आपण सर्व लोक ब्युटिफुल आहोत. जर आपण हेच विचार केला ना की आपण छान नाही दिसत, तर मग कधीच तुम्हाला असं छान कधीच कॉन्फिडन्स. जर मी हे विचार केला असता जेव्हा मी ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की मी कशी आता होती 3 months बॅक, जेव्हा मी जर तसा विचार केला असता की मी हे कपडे घातले तर मी कशी दिसेल वगैरे, तर मी कधीच ते घालू नसते शकली. मला एवढंच फक्त म्हणायचं की तुम्ही ना जे पण घालाल ना त्यात कॉन्फिडन्स फील करा. तुम्ही असं समजा की मला हे सगळं काही छान दिसतंय आणि कोणी जर माझ्याकडे बघत असेल ना तर मला फरक पडत नाही. आणि येस, तुम्ही जे मला विचारलंय की कसे कपडे सिलेक्ट करायचे, सो मोस्ट ऑफ द टाइम ना तुम्ही मला पाहिलं असेल मी बॉडी हगिंग वाले क्लोथ्स नाही घालत. मी खूप अवॉइड करते. मला नाही आवडत की इकडनं दिसतंय तिकडनं दिसलंय, असं अख्खी आपली बॉडी पूर्ण शेप मध्ये दिसते, मला युजली नाही आवडत. मी स्केटर ड्रेस यूज करते जे इथपर्यंत फिट असतात आणि खाली आपली फ्रॉक स्टाईल असते. सो तुम्ही मोर ऑफ माझे क्लोथ्स तसेच पाहिले असतील. सो मी तुम्हाला तेच म्हणेल की ते तशा टाईप ऑफ क्लोथ्स तुम्ही प्रिफर करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि बी कॉन्फिडंट. VS एडिट ह्यांनी लिहिलंय की ताई, तुमची युट्यूब होण्याच्या आधीची लाईफ आणि आताची लाईफ कशी होती, प्लीज टेल.
यू आर माय फेवरेट युट्यूबर. तुम्ही सगळे डाऊन टू अर्थ आहात. मला खूप आवडते तुझे ब्लॉग. हे खरंच खूप वेगळे आहेत. सगळ्यांपेक्षा खूप खूप आवडतात मला ब्लॉग तुझे. सो थँक्यू सो मच की तुम्ही एवढं छान छान आमच्यासाठी लिहिलंय. आणि युट्यूबच्या आधीची लाईफ आणि नंतरच्या लाईफ मध्ये काहीही फरक नाही. आम्ही जसे आधी होतो आम्ही तसेच आत्ताही आहोत. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही काही फेक नाही दाखवत. आमची लाईफ ही अशीच आहे. आम्ही एवढंच फिरायचो, जास्त फिरायचो. मी बोल ऍक्च्युली डेली लेट नाईट फिरायचो. म्हणजे जसं टाइम मिळेल तसं. ऑफकोर्स आम्ही टाइम काढून सगळ्या गोष्टी करतो आणि खूप फिरायचो. फक्त एवढं आहे की आता ते सगळ्यांसमोर दिसून येतंय. आणि आधी आम्ही म्हणजे ह्याच्या आधी आम्ही खूप एक्सप्लोर केलं. खूप म्हणजे सनी ना सकाळी यायचा अराउंड 8 वाजता वगैरे त्याची ड्युटी करून आणि लगेच मला बोलायचा की चल रचना आपल्याला मूवीला जायचं. आणि ते पण इथे जवळपास नाही, चांगलं म्हणजे हाफ एन आवर ट्रॅव्हल वगैरे करून आम्ही मूवीजला जायचो. सो सकाळ सकाळी आम्ही मूवीज बघायचो. आम्ही खूप आमची लाईफ एक्सप्लोर केली. आणि थँक्स टू आईंनी खूप सपोर्ट केलाय. आईंनी आम्हाला कधीच थांबवलं नाही की युजली असतं ना अरे सकाळ सकाळ काय गरज आहे तुम्हाला जायची, कोण मूवी बघतं, हा आत्ताच एवढा दमून आलाय कशाला जायचंय. पण सनी इज लाईक ना, सनीसाठी सुट्टी म्हणजे एक वेगळंच डेफिनेशन आहे. सुट्टी म्हणजे त्याला फिरायचं. म्हणजे सुट्टी असेल तर मला वेस्ट झाली नाही, वेस्ट झालेली नाही, काही जरी त्याचं आउटपुट आलंच पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. येस. सो मी एवढंच म्हणेल की आमची आधीची लाईफ अशीच होती जशी आम्ही तुम्हाला आता दिसतो. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही फिरायचो आधी. आता थोडंसं नायसा आली आहे म्हणून आम्ही थोडंसं प्रत्येक गोष्ट बॅलेन्स करतो. नाहीतर सगळं काही तसंच आहे, सेम टू सेम. सिद्धांत गायकवाड हे म्हणतात व्हॉट इज युअर सिक्रेट टू बीन एनर्जेटिक अँड एन्थुझियास्टिक एव्हरी टाइम. ह्याला कसं उत्तर देऊ. मी सांगू शकतो एवढंच की तुम्ही जर तुमच्या ह्याच्यात फोकस्ड आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात, मग आपल्याला नेगेटिव्ह साईडकडे फोकस करायला वेळ नाही मिळणार. म्हणून मग आपल्याला ती नेहमीच सतत पॉझिटिव्ह एनर्जी येत राहते. कारण आपण जसं मी आधी बोललो की वी सराउंड आवरसेल्फ टू व्हेरी गुड पीपल. आणि म्हणजे नेगेटिव्ह जे आम्हाला वाटतं ना की आम्हाला ह्यांच्याकडनं नेगेटिव्ह वाईब्स येतात की येस हे आम्हाला म्हणजे हार्म होऊ शकतं, तर आम्ही तिकडे त्या गोष्टी नाही, आम्ही लगेच वळतो दुसरीकडे. आम्हाला नाही, दोघांना ना लगेच समजून जातं की ना इकडनं ना वाईब्स चांगले नाही येते. म्हणजे आपल्याला एका ह्याच्यात जाणून येतं की येस नाही ह्याच्या पुढे नाही आपण त्यांना बोलू शकत किंवा फेस करू शकत. सो इट्स बेटर आपण शांत राहून ती गोष्ट तिकडेच्या. आणि आम्हाला ना सगळं करायची इच्छा आहे. जसं सनी बोलला आम्हाला टाइम वेस्ट नाही करायला आवडत. आम्हाला असं कुठेही टाइम मिळालं ना की असं वाटतं की हे करायचंय ते करायचंय ते करायचंय. सगळं करायची इच्छा. आम्हाला डायरेक्ट झोप ना रात्रीच लागते. पूर्ण दिवस आम्ही फुल एनर्जेटिक आणि एन्थुझियास्टिक असतो. सो संजना चौधरी यांनी लिहिलंय सनीदा डॉक्टर असून डाऊन टू अर्थ आहे. ते आहेच. सर्व फॅमिलीज रिलेशनशिप तो नीट सांभाळतो. खूप कौतुक वाटते त्याचे. प्राऊड ऑफ यू. कसं मॅनेज करतो तो क्लिनिक सांभाळून. एक पालक म्हणून नायसानेही तुमच्यासारखीच रिलेशनशिप जपावे सर्वांशी. यासाठी काय करता आतापासून? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही मला डाऊन टू अर्थ समजता. आणि आहेच म्हणजे मी जन्मल्यापासून असंच आहे. काहीच माझ्यात चेंजेस नाही. इव्हन मी कोण दुश्मनही माझ्या समोर आला तरी मी त्याच्याशी चांगलाच वागणार आहे. कारण मला कधी असं हेट्रेडनेस आणि किंवा असं ॲग्रेसिव्ह होणं कधीच मला झालं नाही पॉसिबल. आणि मला तो माझा स्वभावच नाही इनफॅक्ट. आणि मला असं वाटतं की आपण कशाला दुसऱ्यांबरोबर म्हणजे कोणाशी वाईट का वागावं. अँड एव्हरीवन इज सेम टू मी. सो मी तेच म्हणेल की प्रायोरिटीज तुमच्या सगळं आपलं आयुष्य आपल्या प्रायोरिटीजवर आहेत. तुमचे ड्रीम्स काय आहेत, तुम्हाला काय आयुष्यात पाहिजे हे जर तुम्हाला माहिती असेल सो डेफिनेटली इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला जेव्हा समजतं तर तेव्हा माणूस स्वतःहून वेळ काढून त्या गोष्टींच्या पाठी लागतो. आणि कसं ते मॅनेज होऊन आपल्याला ते गोष्ट मिळेल हे शेवटी आपल्या हातातच आहे. आणि मी तेच करत आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की डॉक्टर असून ह्याला एवढा वेळ कसा. सो वेळ काढावा लागतो आणि त्याच्यात कुठे ना कुठे म्हणजे काय कॉम्प्रोमाइज होतं.
लाईक म्हणजे हेल्थ तर आहेच, ऑफकोर्स हेल्थ तर आहे, आपण हेल्थवर जास्त फोकस केलं पाहिजे, पण सगळ्या गोष्टी जर आपण मनापासून केल्या आणि प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असेल तर डेफिनेटली सगळं काय पॉसिबल आहे. सो हेच मला आणि तुम्ही जसं सांगितलं की नायसानेही तुमच्यासारखंच रिलेशनशिप जपावे सर्वांसाठी, ह्याच्यासाठी तुम्ही काय करता? ह्याच्यासाठी आम्ही काही करत नाही. आम्ही जसे वागतो फक्त ती ते बघते, एवढंच मी म्हणेल की आपलं बाळ नाही आपल्याला बघूनच शिकतं. जर तू म्हणजे आपण कोणते शब्द वापरतो ह्याच्याकडे पण त्यांचं बरोबर लक्ष असतं, म्हणून बोलताना वगैरे काही करताना आम्ही खूप विचार करतो. आणि म्हणूनच म्हणजे आम्ही आता तुम्ही पाहिलंच असेल आम्ही सगळ्या फॅमिलीजशी कसं वागतो तसंच तिच्यात सुद्धा ते आलेलं आहे. आणि तिच्यातच नाही, आमच्या पूर्ण सगळ्या फॅमिलीजच्या सगळ्या मुलींमध्ये किंवा वंशमध्ये आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही सगळे तसेच आहोत, आमच्या आजूबाजूचे लोक तसेच आहेत. म्हणून नायसाला काय असं वेगळं वगैरे शिकवायला लागलं म्हणजे सगळे आपल्या बाळाला चांगलंच हे करतात, ते काय म्हणतात ते त्याला घडवतात ते. सो ह्याच्यात काही नवीन नाही, तुम्ही जे करता तेच आम्ही करतो. सो ह्याच्यात काही नवीन नाही. सो भावना कढाने हे विचारलंय, हॅलो सनी दादा, मला 9 monthsची बेबी गर्ल आहे, पण तिचं वेट जस्ट 7 kg झालंय आतापर्यंत. ऍज अ डॉक्टर तुम्ही काय सजेस्ट कराल वेट गेन साठी? फूड्स व्हेजिटेबल्स तर देतच आहे मी, एनिथिंग एल्स प्लीज आन्सर. सो 7 kgs फॉर 9 months बेबी इज ओके, एवढं पण कमी नाही आहे. जे बाळाचं बर्थ वेट आहे ते 5 to 6 months मध्ये डबल झालं पाहिजे अँड बाय 1 year ते ट्रिपल झालं पाहिजे. सो इवन इफ वेट इज अराउंड 3 kgs बाय एंड ऑफ द इयर ते 9 kgs पर्यंत आलं पाहिजे. सो 7 kgs ओके. अजून थोडंसं ऑफकोर्स तुम्ही डाएटवर फोकस केलं पाहिजे, कारण 6 months पर्यंत बाळाचं वजन एकदम छान वाढतं, अप टू 6 months, कारण पूर्ण बाळ आईच्या ब्रेस्ट फीड्सवर असतो. आणि आफ्टर 6 months हे खरं चॅलेंज आहे, कारण वीनिंग हे प्रोसेस स्टार्ट होतं आणि तिथून बाळाला सगळं म्हणजे दुधाची टेस्ट तर आहेच ती, पण त्याच्यातून वेगवेगळ्या टेस्टची इंट्रोडक्शन करणं, वेगळे फूड आयटम्स आणि व्हेजिटेबल्स हे ते सगळं इंट्रोड्यूस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर ते इझी होऊन जातं. लाईक फर्स्ट 6 to 7 months मध्ये मोर ऑफ लिक्विड्स आणि सेमी सॉलिड डाएटवर फोकस करायचा, आणि हळूहळू जसं 9 to 12 months मध्ये येतो तसं मोर ऑफ सॉलिड फूड आणि जे आपण घरी मोठ्यांसाठी करतो त्यातलंच बनवायचं, पण लेस स्पायसी आणि लेस म्हणजे जास्त हे नाही पाहिजे, म्हणजे ते इझिली च्यू करता आलं पाहिजे असं पाहिजे. त्याच्यात फ्रूट्स व्हेजिटेबल्स हे सगळंच आलं पाहिजे. सो जे आपले नॉर्मल मील्स आहे 4 meals ॲडिशनली एव्हरी 2 hours बेबीला चांगलं फीड करा, आणि एक्स्ट्रामध्ये एक टाइम सूप, एक टाइम स्प्राउट्स द्या, नंतर पाहिजे तर एक टाइम फ्रूट्स कट करून द्या. आपले जे 4 meals आहेत ते तर कंटिन्यूच करा, अँड ॲडिशनली आपण ब्रेस्ट फीड तर करतच आहोत. सो येस, कुठे ना कुठे वेट गेन होणारच, फक्त एक विटॅमिन D3 सप्लिमेंट चालू ठेवायचं असतं, आणि आयर्न सप्लिमेंट्स कधी लागले तर ते तुमचे डॉक्टर्स तुम्हाला ॲडवाईस करतीलच. बट अप टू 2 years आपण मोर ऑफ डाएटवरच फोकस करायचं. आफ्टर 2 years मग आपण थोडंसं प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा काय डाएटमध्ये काय अजून काही चेंजेस लागतील ते तसं तुम्हाला ते पुढे तुमचे डॉक्टर सांगतीलच. सो रोहित कुलकर्णी यांनी विचारलंय, तू का तुझं इंस्टाग्रामवरचा बिझनेस युट्यूबवर आणत नाहीस, कधी प्रमोशन पण करत नाहीस? जे इन्स्टाला नाहीत त्यांना त्याचे फायदे होईल. प्लीज वन्स थिंक अबाउट इट प्लीज. सो खूप लोकांना माहित नसेल, माझं एक इंस्टाग्रामवरती पेज आहे हंग्री शॉपर्स म्हणून, जिथे माझं बिझनेस पेज आहे, जिथे साडी आणि ज्वेलरी हे सेल करते मी. लाईक साडी मी हँडल करते आणि ज्वेलरीचं जे सेक्शन आहे ते फाल्गुनी हँडल करते. सो कसं होतं, यूट्यूब मग इंस्टाग्राम घरातलं सगळं काही हे नाही मॅनेज होत. मला माहितीये, जेव्हा मी इंस्टाग्राम पेजवरती जाते तो तिथे मला ना फुल टाइम द्यायला लागतं. म्हणजे मी एकदा जर ऑनलाईन गेली तर मला असे माझे 1-2 तास निघून जातात सगळ्यांचे क्वेरीज, सगळ्यांचे उत्तरं देण्यात, आणि मग नंतर कोणाचं डिलिव्हरी प्रॉपरली कोणाकडे पोहोचलीये की नाही, मग काही प्रॉब्लेम आले की नाही, या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, खूप छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. जर हेच थोडंसं अजून मी एक्सपांड केलं, लाईक युट्यूब पर्यंत एक्सपांड केलं, तर मला अजून हेक्टिक जाणार आहे ते. म्हणून मी जास्त नाही करत, म्हणजे माझ्यानं जेवढं झेपतंय ना तेवढंच मी करते.
करते. म्हणजे करायला खूप काय ऑप्शन्स आहे, खूप काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. बट मीच तिला कधी कधी थांबवतो की नाही बस, तुला हँडल व्हायला पाहिजे. आय मीन तू सुपर वुमन आहे, नो डाऊट माझ्यासाठी तर आहेच. बट शेवटी कसं तिच्या हेल्थवर पण थोडंसं लक्ष द्यायलाच पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण. आणि कसं असतं माहितीये का, इंस्टाग्रामवरती ना जर एकदा ऑनलाईन गेलं तर ना एका वेळेस 100 मेसेजेस येतात. जर मी एकाशी बोलतेय ना तर दुसऱ्याला असं वाटतं की ही निग्लेक्ट करते, ही अवॉइड करते. खूप लोकांचे असे सुद्धा मला मेसेजेस येतात की अरे तुम्ही ऑनलाईन असून सुद्धा आम्हाला रिप्लाय नाही करत. पण ओनली वी नो की आम्ही तिथे कोणत्या सिच्युएशन मध्ये असतो. कारण कसं माहितीये, मेसेज ओपन केलं कसं कोणाचं आणि तेवढ्यात जर नायसा आली तर नायसाचं मग माझी फर्स्ट प्रायोरिटी नायसा आहे. मी फोन बाजूला ठेवते, ती स्क्रीन ओपनच राहते आणि मग मी नायसाचं सगळं बघत राहते. पण ती तोपर्यंत स्क्रीन ओपन राहते, पण त्या समोरच्या माणसाला नाही माहिती ना की मी तिथे काय करते. मग ते कधी कधी ना मग थोडेसे हायपर होतात आणि दॅट इज व्हेरी ऑब्वियस. कारण कसं आहे, इंस्टाग्रामवरती म्हणजे ऑब्वियस आहे, जर आपण कोणत्या जागेवरती काही परचेस करायला गेलो आणि आपल्याला जर इमिडिएट नाही मिळालं तर थोडंसं आपण हायपर होतो. पण मी एवढंच सांगेल की व्हेन इट कम्स टू ऑनलाईन मध्ये तुम्हाला खूप पेशन्स राहायला लागतं. कारण तिथे एकच माणूस असतो, 1 किंवा 2 माणसं हँडल करायला असतात आणि खूप लोकांचे क्वेरीज असतात. या कारणासाठी मी हे युट्यूब वरती नाही आणत आहे, कारण नाही होत पॉसिबल. आता ऑलमोस्ट माझ्या इंस्टाग्राम पेजवर 29K फॉलोअर्स आहेत बिझनेस पेजवरती. मी आणि फाल्गुनी खूप ट्राय करतो की आम्हाला इझिली ते सगळं काही मॅनेज होईल. मध्ये तर आम्ही ठेवलेलं पण की इवन शी कॅन मॅनेज. पण कसं होतं, खूप लोकांचे ना पर्सनल मेसेजेस सुद्धा येतात आणि जर आम्ही कोणाला अपॉइंट वगैरे केलं तर ते लोक कनेक्ट नाही होऊ शकत. लाईक मी, फाल्गुनी, आम्ही लगेच तुमच्याशी गप्पा मारतो. आम्ही तुमच्या जे पण क्वेरीज असतील आम्ही तिथे बोलतो आणि कधी कधी हे पण सांगतो की प्लीज तुम्ही आम्हाला आमच्या पर्सनलवर करा, कारण हा बिझनेस पेज आहे. खूप साऱ्या गोष्टी जे टॅकल करावे लागतात, त्यासाठीच मी हे युट्यूब वरती आणत नाही. बट स्टील मी ट्राय करेल की इन फ्युचर जर कधी पॉसिबल होईल तर मी नक्कीच हे युट्यूबवर आणेल. आणि माझी जी ही लिंक आहे बिझनेस पेजची, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो इन केस तुम्हाला कोणालाही व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच करा. आणि मी एवढंच सांगेल, जर तुम्ही अजूनही इंस्टाग्राम नसेल ना डाउनलोड केलं तर नक्की करा, कारण खूप इझी आहे इंस्टाग्राम. एवढं काही डिफिकल्ट नाहीये. रेदर आजकाल सगळं काही इंस्टाग्राम वरती होतं. यू पीपल लाईक तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी कळतात इंस्टाग्राम वरती, खूप नवीन गोष्टी तुम्ही शिकतात सुद्धा. मग ते कोणाचे रिलेटेड असो, तुमच्या बेबी रिलेटेड, फूड रिलेटेड, ट्रॅव्हल रिलेटेड, शॉपिंग रिलेटेड, तुम्हाला सगळ्या गोष्टी इंस्टाग्राम वरती मिळतात. अँड इथं मी इंस्टाग्रामचं प्रमोशन नाही करत आहे, पण मला फक्त एवढंच सांगायचंय. सो येस, दिस वॉज अवर लास्ट क्वेश्चन. त्यातले पण आम्ही स्किप केले अजून त्यातले पण, कारण सेम ऑलमोस्ट आन्सर्स तर सेमच राहिले असतात. म्हणजे ऑलमोस्ट सनीने तेवढं सगळं काही कम्प्लीट केलेलं. जसं स्टार्टिंगला बोलले की आम्ही खूप सारे सिलेक्ट केले, पण जेव्हा मी वाचलं तेव्हा ते ऑलमोस्ट म्हणजे सगळ्यांना एकच उत्तर मिळालं असतं. प्लीज डिसअपॉइंट होऊ नका ज्यांचे आम्ही उत्तर नसतील दिले, कारण कदाचित आम्ही तिथे कम्फर्टेबल नसू म्हणून आम्ही त्याचे उत्तर नाही दिले. पण तुम्हाला जर काही विचारायचं असेल ना, तुम्ही इंस्टाग्राम वरती येऊन माझ्याशी गप्पा मारा, मी मारू शकते. थोडासा टाइम घेईल मी रिप्लाय करायला, पण नक्कीच मी तुम्हाला तिथे रिप्लाय करेन. इंस्टाग्रामचं रील्स आणि हे मी हँडल करतो आणि इंस्टाग्रामचे मेसेजेस आणि कमेंट्स मी पण नाही रिप्लाय करत, ती पण नाही करत. कधी क्वचित जर टाइम मिळाला तर आम्ही दोघं. कसं आहे माहितीये का, करायचं सगळं काही आहे, खूप काही गोष्टी करायच्या, पण नाही आम्हाला टाइमच मॅनेज नाही होत. कारण कसं फक्त आम्ही दोघं नाही, आमच्यावर पण नायसा सुद्धा आहे. आम्हाला माहितीये आम्ही रील्स कसे शूट करतो, आम्हाला माहितीये आम्ही आमचे व्लॉग्स कसे शूट करतो. खूपदा लोकांना असे सुद्धा क्वेरीज आहेत की तुम्ही असे तुम्ही ट्रॅव्हल करता तर तुम्ही असे छान छान रील्स काढा ट्रॅव्हलवाले, पण नाहीये पॉसिबल. युट्यूब साठी ना तुम्हाला लँडस्केप मध्ये शूट करावं लागतं आणि रील्स साठी तुम्हाला व्हर्टिकल शूट करावं लागतं. सो ते पॉसिबल नाहीये. हा एकटा विचारा कसा शूट करेल, असा नाही होत आम्हाला पॉसिबल. आणि नाहीसा असेल तर नाहीच होत पॉसिबल. बट स्टील वी ट्राय अवर बेस्ट की तुमच्या बरोबर आम्ही कनेक्ट राहू. हा क्वेश्चन नाही आलाय कोणाचा, पण हा क्वेरी खूप लोकांना आहे.
लाईक क्वेश्चनच विचारतात. खूप लोक मला विचारतात माझं डाएट काय आहे, माझं मी कसं करते. मी ना फक्त एवढंच सांगेल, कसं असतं माझा जो मला डाएट दिलाय ना तो प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरनी मला डाएट दिलेला आहे. मला स्वतःला बघून, माझं वेट बघून, माझं बॉडी बघून, सगळं इच अँड एव्हरी गोष्ट बघतात. पूर्ण बॉडीचे सायझेस घेतात डाएट प्लॅन बनवण्याच्या आधी. म्हणजे माझी वेस्ट किती आहे, माझे हिप्स किती आहे, सगळं काही बघतात. त्याच्यानुसार मग हे डाएट प्लॅन बनवलं जातं. आणि जर मी तुम्हाला शेअर करू शकते, पण कसं आहे प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी आहे म्हणून मी काय शेअर करत, कारण पुढे जाऊन ह्याचं कदाचित कोणाकोणाला साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. आता माझ्या बॉडीला बघून हा माझा डाएट प्लॅन केलाय आणि मला ते सगळं जमते, तुम्हालाच ते जमेल असं नाहीये, म्हणून मी नाही शेअर करत. आय नो खूप लोकांचं डेली मला मेसेजेस येतात, पण प्लीज तुम्ही वाईट नका मानून घेऊ, कारण मी सुद्धा तुमच्याच लोकांचा विचार करते. देताना मी तुम्हाला देईल, पण उद्या काय झालं तर मला असं भीती वाटते की माझ्या कोणत्याही फॅमिली मेंबर्सला काही व्हायला नाही राहायला पाहिजे. सो श्रुतिका राऊत ही मला ट्रेन करते. तुम्ही एकदा तिला जाऊन फक्त DM करा, ती तुम्हाला गाईड करेल आणि शी इज फॅब्युलस. आणि असंच आम्हाला खूप सारं प्रेम द्या आणि नेहमीच आमच्या पाठीशी राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. असेच प्रेम आणि काय म्हणतात हॅपीनेस तुम्ही पण स्प्रेड करत राहा. आणि लेट्स मेक लाईफ निगेटिव्हिटी पासून थोडंसं दूरच राहा. मस्त मस्त विचार करा, मस्त खा. लेट्स मेक अस ईच अँड एव्हरीवन्स लाईफ ब्युटिफुल. सो चला मग भेटूया पण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.